साहेब काय सांगाल, दिवसभर आपला भरगच्च कार्यक्रम आहे, कोल्हापूर दौरा काय विशेष? उत्तर महाराष्ट्र जनसंवाद यात्रेनंतर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि सांगली, उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक, नगर तिकडे चांगला प्रतिसाद आहे शिवसेनेला. आणि त्याचबरोबर आता कोल्हापूरपासून सुरुवात आणि सांगली अशा विधानसभेमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याशी, शिवसेनेच्या नेत्यांशी आणि त्याचबरोबर कार्यकर्ता असेल, साधा शिवसैनिक असेल, यांच्याबरोबर हा जनसंवाद यात्रा होणार आहे. या संवादाच्या माध्यमाने त्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे, पक्षाची काय बांधणी आहे, कशा प्रकारची आता स्थिती आहे लोकसभेनंतर, प्रत्येक कार्यकर्त्याला एक संधी मिळणार आहे तिकडे व्यक्त होण्याची. त्याच्या माध्यमाने ग्राउंड लेवलला काय आहे, ग्राउंड रिपोर्टिंग काय आहे, हे सगळ्या गोष्टी या दौऱ्याच्या माध्यमाने माहिती पडतील. आणि त्याचबरोबर लोक कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, 3 गॅस सिलेंडरचा विषय असेल, पीक विमा, त्याचबरोबर 6,000 रुपये अनुदान जे शेतकऱ्यांना दिलं, युवा कार्य प्रशिक्षण योजना, या सगळ्या योजना कशा प्रकारे ग्राउंड लेवलला पर्क्युलेट होत आहेत, कशा प्रकारे ग्राउंड लेवलला जात आहेत की नाही जात आहेत, कशा प्रकारे यंत्रणा काम करते, या सगळ्या गोष्टींचा आढावा या बैठकीमध्ये होणार आहे. शरद पवार गेले कालपासून 4 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर, काय सांगाल? ते त्यांच्या पक्षाचं काम करतायत, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय. एकूणच तुमच्या यात्रेला जो मराठवाडा विदर्भात असेल कसा प्रतिसाद आहे? अजून मराठवाडा विदर्भात झाला नाही. उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव आहे, खूप चांगला प्रतिसाद आहे तिकडे, धुळे आहे, नाशिक, नगर, त्याचबरोबर नंदुरबार आणि मालेगाव, सगळीकडे चांगला प्रतिसाद आहे. चांगले कार्यकर्ते उत्साहित आहेत. लोककल्याणकारी योजनेमुळे, लाडकी बहीण मुख्यतः, त्याच्यामुळे लोक ग्राउंड लेवलला खूप खुश आहेत. मी महिला वर्गांशी, भगिनींशी देखील बोललो की त्यांचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा कुठल्या सरकारने आमच्याबद्दल विचार केला. मिडल क्लास गृहिणी असेल, त्याचबरोबर लोअर मिडल क्लास असेल, त्यांच्यासाठी 1500 रुपये खूप असतात. ते 1500 रुपये देण्याचं काम केलं. हातमजूर असतात, मोलमजूर असतात, त्याचबरोबर घरकाम करणाऱ्या महिला आहेत, त्याचबरोबर शेतामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत. या सगळ्यांना याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. एक महिलेला इंडिपेंडंट करण्याचं काम या योजनेच्या माध्यमाने होतं आहे. त्याच्यामुळे एक उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो महिलांचा देखील आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सरकारनं ज्या योजना राबवल्या आहेत त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. कॅमेरामॅन समितसह दिनकर तोराट, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.